IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाची आयुक्त पदाची धुरा जेव्हापासून सांभाळली तेव्हापासून राज्यभरामध्ये वेगवेगळ्या कारवाई होताना पाहायला मिळतात। नांदेडमध्ये सुद्धा डॉक्टर लेनमध्ये एक कारवाई सध्या सुरू आहे। तोष्णीवाल मेडिकलवर संदर्भामध्ये तक्रार देण्यात आली आहे। ती तक्रार करते आपल्या सोबत आहेत। तुमचं काय नाव आहे आणि एकूणच काय सगळी तक्रार दिली? मी हनुमंतराव मारुती पाटील वन्हाळेकर, परडवाडी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे आणि माझे वडील 85 ते 90 वर्षाच्या दरम्यानचे आहेत। माझ्या वडिलांची ट्रीटमेंट डॉक्टर मालू साहेबांकडे चालू आहे आणि तिथे चिठ्ठी तिथली मी इथे आणलो आणि शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी दुपारी 1:15 ते 1:45च्या दरम्यान मी इथे येऊन ते टॅबलेट मागितलं। त्यांनी मला 3 पॉकेट दिले आणि ते 3 पॉकेट घेऊन मी त्यांचे बिल देऊन मी गावी म्हणजे गोळ्या घेऊन गेलो। गेल्यानंतर माझी मुलगी घरी MBBS झालेली माझी मुलगी आहे, ती बघितल्यानंतर तिने सांगितले, पप्पा या गोळ्याची एक्सपायरी डेट संपलेली आहे आणि ह्या गोळ्या देऊ नका। त्यावेळेस वडिलांना मी एक गोळी दिलेली होती। मी अशा पद्धतीनं मग पुन्हा मी मुंडे साहेबांच्या संदर्भामध्ये काम चांगलं आहे ऐकून आहे। मग मी त्यांच्या मेलवर महाराष्ट्र राज्य फूड अँड ड्रगचे कमिशनर या मेलवर मी मेल केलो। ते तिने टॅबलेटचे फोटो आणि मी थोडंसं विनंतीपूर्वक साहेबांना सांगितलं की एक्सपायरी डेट महाराष्ट्रामध्ये विकल्या जाऊ नये आणि कोणाच्या जीवाला धोका होऊ नये अशी माझी इच्छा आहे। त्यानंतर तुम्हाला काही रिप्लाय आला आणि ही सगळी कारवाई सुरू झाली? हां, आलं आहे मला। आयुक्त कार्यालयातून मेल त्यांचा रिपोर्ट म्हणजे निर्णय हे आला की तुमची उचित कारवाईसाठी आम्ही पाठवलेले आहे। तुम्ही मेडिकलवर आला आहेत, आता कारवाई काय झाली काही कळलं का तुम्हाला? काय सापडल्यात किंवा नाही त्या संदर्भात कोण आहे? कारवाईसाठी इथले असिस्टंट कमिशनर साहेब आलेले आहेत आणि त्यांनी जशा मला अजून त्यांना पॉकेट घेण्याच्या मला सूचना सांगितलं होतं। एक पॉकेट मी त्यांच्याकडनं घेतलो, ते पॉकेटसुद्धा त्यांनी 2025च दिलेलं होतं। मग त्या पॉकेटच्या आधारे कमिशनर साहेब बाजूला उभे होते। त्यांनी मग मी इशारा केल्यानंतर त्यांनी आल्यानंतर त्यांनी कारवाईची प्रोसिजर चालू आहे। जर बघितलं गेलं तर डॉक्टर लेनमधील जे मेडिकल आहे त्या मेडिकलमध्ये सध्या अन्न व औषध प्रशासनाच्या जे नांदेडचे अधिकारी आहेत टीम आहे, ती सगळी टीम जे आहे ते एकूणच या जी काही तक्रार या चौकीच्या अनुषंगानं तपासणी करताना सध्या कारवाई सुरू आहे। नेमकं या सगळ्या कारवाईमध्ये काय पुढे येते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।